नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला काळ्या घेवड्याचं कालवण करायचं आहे, अगदी गावरान पद्धतीचं. आणि हे काळे घेवडेसुद्धा गावरान आहेत बरं का, घरचे आहेत, दुकानातले नाही आहेत. तर हे आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला शिट्टे घ्यायचे आहेत. आपल्याला ह्याच्या 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्यात. तुम्ही जर भिजत घातले असेल तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये ते शिजेल. तर तोपर्यंत आपण एक वाटणाची तयारी करूया. वाटण्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतरनं भरपूर अशा कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि लसूण गड्डी घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल त्याच्यात अद्रक टाकलं तरीसुद्धा चालेल. हे छान आपल्याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे वाटताना आपल्याला ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे, पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर मी कट करून घेतलं सुरीने तरीसुद्धा चालणार आहे. पण सुरीने कट केलं की कधी कधी काय होतं ना, असे छोटे छोटे तुकडे राहतात, त्याच्यामुळे मी किसून घेतलेले आहेत. तर हे बघा, तोपर्यंत आपल्या घुगऱ्यासुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत, मऊसूत अशा शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना, त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता ह्या शिजलेल्या घुगऱ्या आपल्याला पळीच्या साह्याने अशा मॅश करायच्यात. सगळ्या नाही, अगदी थोड्याशा मॅश करून घ्यायच्यात, म्हणजे आपल्या कालवणाला आहे ना एकदम असं घट्टपणा येतो. आणि आपण कारण की जास्त वाटण काढलेलं नाही आहे, थोडंसंच वाटण काढलं आहे. असं केलं ना की कालवणाला घट्टपणासुद्धा येतो, कालवण खूप असं पातळ होत नाही. तर बघा, अशा प्रकारे मी हे करून घेते. तर त्यानंतर ना आपल्याला इथे कढई ठेवायची. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तेल आपलं छान गरम झालं की त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. आणि हिंग टाकल्याच्या नंतर जे आपण वाटून घेतलं होतं ना ते टाकायचे आणि हे छान असं तेलात परतून घ्यायचं आहे मिनिटभर. तुम्ही खरंच अशा पद्धतीने करून बघा. काळ्या घेवड्याचं कालवण खूप छान होतं, अगदी गावरान पद्धतीचं आहे. तुम्ही नक्की करून बघा, चवीला खूप म्हणजे खूप भारी लागतं. आता हे मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे ह्याच्यावर तेलावरती. झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे, असंच परतायचं आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये आता सुके मसाले ॲड करायचे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी थोडीशी हळद घेतली. त्यानंतर ना कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चमचे. आणि त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे. लाल तिखट टाकल्याच्या नंतर ना आपल्याला थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये धना पावडर टाकायची. बस एवढेच मसाले टाकायचे. आता हे मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स केल्याच्या नंतर ना पुन्हा हे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे. मसाले टाकल्याच्या नंतर ना मसाले तेलावरती परतले ना की आपल्या कालवणाला रंगसुद्धा खूप छान येतो. आता हे परतून झाल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे शिजवून घेतलेल्या घुगऱ्या होत्या ना त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे टाकल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. आपल्याला जितपत कालवण घट्ट पातळ ठेवायचं आहे ना त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर पाणी गरम वगैरे टाकण्याची गरज नाही आहे, थंडच पाणी टाकायचं आहे. बघा, मी एवढं पाणी टाकलेलं आहे. हे आत्ता जरी आपल्याला पातळ वाटत असलं ना तरी नंतर ना ह्याला घट्टपणा येतो, कारण आपण जे घुगऱ्या आहेत ना शिजवलेल्या त्या आपण मॅश केलेल्या आहेत, त्याच्यामुळे कालवणाला छान अशी उकळी आली ना त्याला घट्टपणा येतो. त्यानंतर ना चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्याच्या नंतर ह्याला छान एक अशी उकळी काढून घ्यायची. 5 मिनटं चांगली अशी उकळी काढायची, म्हणजे कालवणसुद्धा खूप छान होतं. झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे, झाकण न ठेवता बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची. तुम्ही खरंच अशा पद्धतीने एकदा करून बघा काळ्या घेवड्याचं कालवण, खरंच खूप छान लागतं चवीला. तर हे बघा, आपलं काळ्या घेवड्याचं कालवण आता छान असं तयार झालेलं आहे, उकळीसुद्धा आलेली आहे. आता हे मिक्स करायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर ही लास्टलाच टाकायची आहे, आधी टाकायची नाही आहे, म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर छान असा राहतो. आता हे बघा, मी कोथिंबीर टाकते आणि हिरवेपणासुद्धा कोथिंबीरीचा राहतो. नंतर आधीच खूप टाकली ना कोथिंबीर आणि उकळी घेत राहिलो ना आपण, मग कोथिंबीरीचा कलरसुद्धा बदलतो, असा काळपट होतो, असा हिरवा कलर राहत नाही आणि चवसुद्धा अशी येत नाही म्हणावी अशी. बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे. तर आजची ही आपली रेसिपी तयार झाली. रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा.